आपण बघितलं असेल तर या संदर्भामध्ये पाठीमागच्याच काळामध्ये एक परिपत्रक शासनाच्या वतीने काढण्यात आलेलं आहे। कुठल्याही माध्यमाच्या शाळेला हेच दुकानातनं गणवेश घ्या, इथूनच वह्या पुस्तकं घ्या असं बंधनकारक करता येणार नाही। आणि असं जर कोण केलं त्याची जर तक्रार आली तर चौकशी करू आणि त्या ठिकाणी कारवाई पण केली जाईल। शालांत आयडी प्रकरणामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे। मात्र संस्था चालक आणि त्याचबरोबर जे काही एजंट होते ज्यांनी हे सगळं बरीच पाडलं त्यांच्यावर काय निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने संस्था चालकाचाही यामध्ये मोठा रोल असतो, त्याची मोठी भूमिका असते। कारण नियुक्ती प्राधिकारी म्हणून तो स्वतः आहे, संस्था आहे, आणि म्हणून संस्था चालकांवर पण येणाऱ्या काळामध्ये कारवाई केली जाईल। एकीकडे चौकशी सुरू आहे, पण एक उपसंचालक आता सध्या शिक्षक होते, मात्र दोन उपसंचालक अजूनही होतील अनेक केसेस मध्ये मला वाटतं की काहींनी अटकपूर्वसाठी प्रयत्न केलेले आहेत, कायद्याच्या पद्धतीने त्यांना जो काही अधिकार असेल, परंतु कोणी यापासनं दूर जाणार नाही। प्रत्येकावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। सापडेल ना, पुढे जाईल। नाही, मला वाटतं की आपण जर बघितलं असेल तर काल परवा पण आपलं बोलणं झालेलं आहे। जेव्हा काही महिन्यांमध्ये सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार आहे तर साहजिक आहे जी काही विकास कामं आता प्रगतीपथावर आहे त्याचा जनतेला आपल्या सगळ्यांना त्रास होतो, ही वस्तुस्थिती आहे। परंतु एकीकडे आपल्याला विकास कामं जर साध्य करायची आहेत तर थोडे दिवस हा त्रास पण आपल्याला सहन करावा लागेल। त्यातल्या त्यात नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेत मार्गक्रमण करा, अशा सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत। नाही, अशी कुठल्याही प्रकारची तरतूद नाही, आणि झालेलं असेल तर तुम्ही माहिती द्या, चौकशी करू। बैठका होत आहेत, मंत्री येतात, गोड बोलतात, निघून जातात, कामं होत नाही, आता एकीकडे आपण बोलतो आहोत की विकास कामांमुळे रस्ते अडचणी आहेत, खोदलेले आहेत, कामं प्रगतीपथावर आहेत। त्या संत गतीला गती द्यायला सांगू आपण।